हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आताच उठून मी आवरले. आता कॉलेजला जायचं आहे. मला 12 वाजता कॉलेज आहे. आता 11 वाजलेत. आता तेच कॉलेजला निघायचं आहे. इथून स्टॉप जवळचे ते स्टॉपवरून डायरेक्ट आता कॉलेजला जाईल. आणि फर्स्ट ऑफ ऑल माझा पहिलाच ब्लॉग आहे हा, त्यामुळे जास्त जज करू नका. तर आता डायरेक्ट जातो स्टॉपला, तिथून मग दाखवतो तुम्हाला. 50 नंबरची बस पकडून डायरेक्ट आता पनवेल स्टेशनला जायचं आहे. तिथून मग थोडं चालत गेला का लगेच माझं कॉलेज येतं. गाईज फायनली बस आली आहे. आता बस कधीच टायमिंगला येत नाही. अर्धा तास बसची वाट बघून फायनली आता मला बस भेटली आहे. त्यातली त्यात आता 11:30 वाजले तर 12ला माझं कॉलेज आहे. आणि प्रिंट ते पण काढायचे आहेत. बघू आता काय होतंय. लेटच होईल कॉलेजला जायला. आता मी इथे स्टेशनला आलो आहे आणि स्टेशन क्रॉस केल्यानंतर त्या साईडला माझं कॉलेज आहे. आता स्टेशन क्रॉस करून तिकडेच त्या साईडला जातो. और एक 2 पेज का है ना, वो एक ही पेज का दो, ऊपर वाला एक पेज मत दो. गाईज आता प्रिंट काढल्यात मी, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? आज माझं पायथनच्या प्रॅक्टिकल फाईलचं सबमिशन आहे आणि माझ्यावरती प्रॅक्टिकल फाईलच नाही आहेत. आता बॅगमध्ये बघतोय तर प्रॅक्टिकल फाईलच नाही आहेत माझ्याकडं. 28 तारखेला आमचं प्रॅक्टिकल एक्झाम होती, तेव्हा घेऊन गेलतो मी लॅबमध्ये. नंतर आणली का नाही तेच माहीत नाही. त्यामुळे आता लॅबमध्ये जाऊन चेक करतो तिथे आहे का, नाहीतर मग वाट लागेल माझी नसल्यावर. गाईज आता मी कॉलेजच्या बाहेर आलो आहे, पण आमच्यासमोर सासूबाई आहेत आणि मंगळसूत्र घातल्याशिवाय ते आतमध्ये सोडत नाहीत आम्हाला. तर आता मंगळसूत्र शोधून घालून आता कॉलेजमध्ये जाऊ. आईडी पेंडिंग होते हे दे. आईडी घातलाय तरी पण ते बोलतायत की आयडी कार्ड असं दाखव, फक्त घालून काय प्रॉब्लेम, हे फायदा नाही आहे. एवढी टाईट सिक्युरिटी ठेवली आता का आमच्या कॉलेजवाल्यांनी. डायरेक्ट आर्मीवाल्यांनाच बोलवलं कॉलेजमध्ये. काय त्यांच्या डोक्यात चाललंय काय माहीत. आता डायरेक्ट लॅबमध्ये जातो, बघतो फाईल त्या आहेत का माझ्या, आणि बघू आता काय होतंय. फायनली एक डोक्यामागचं टेन्शन गेलं आहे माझ्या. ती असाइनमेंटची प्रिंट काढलेली ती आता सरला सबमिट केली आहे. ते बोलले एकदम करेक्ट आहे, टेन्शन नको घेऊ. त्यामुळे आता काही टेन्शन नाही आता मला. आता लॅबमध्ये जाऊन बघतो माझी फाईल आहे का नाही, बघू आता जस्ट लॅबमध्ये जाऊन आले. फायनली माझी प्रॅक्टिकल फाईल भेटली, त्यामुळे आता माझं सगळं टेन्शन गेलं आहे. गाईज माझं फायनली ड्रीम कंप्लीट झालं आहे. आता केदारनाथला आलो मी. हे बघा केदारनाथ. हे खाली घे, मला पाया पडू दे ना. अरे दे, नीट दाखव, पाया पडू दे मला. हा 1 रुपया पण. हा हे बघा शंकराची मूर्ती पण आतमध्ये नाही दिसत, खूप छोटे. हा तू नाव काय तुझं आणि तुझं काय आहे? हा थँक्यू, तुमचं मला केदारनाथचं दर्शन भेटलंय. जर तुम्हाला पण भेटत असेल या दोघांना कॉन्टॅक्ट करा. हा एक कॉन्टॅक्ट नंबर खाली स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला. भेटून घ्या, 1 पण रुपया लागत नाही. यांनी पण शिवनेरी किल्ला बनवलाय, त्याचं शिवनेरीवर पण आलोय मी आता इथे. त्याचं पण दर्शन. नाव काय तुझं? सुजल. यांनी शिवनेरी किल्ला बनवला. आता दोन्ही पण लॅबमध्येच आहेत. काय करणार आहे तू? तुमचं झालं पण नाही. हा डायरेक्ट झोपेतून उठून आलाय का? चालतंय, डन. काढणं काय बनवलंय तू? हे काय माहिती, मी नाही बनवलंय. काय मंदिर आहे रे, बस एवढंच बघ. एवढं भारी आहे. अनुष्का मी ऐक ना, मी काहीच नाही बनवलं. मला एक दे ना हे मंदिर. अरे किती 3 आहेत, मला एक दे ना. हे घेऊ का? इथं घेऊ का? भाई मी केदारनाथ बनवलंय. ते बघ खाली नाही, ते बघ तिथं खाली आहे. उधर ही रखा क्या? नाही खाली आहे तिथे. उधर ही रखा, केदारनाथ भी रखा है. नहीं नीचे है. भगवान जी मेरे दिल में. हे ते बघ या साईडला पण आहे तिथं. माझा. हा अरे सिरियसली हे बघ, विचार यांना. से काम कर, नीट काम कर. काय घाल ना, काय शिवाय नको देऊ. हे ठीक से काम कर. हा ठीक से काम कर. असंच. हे श्रुती ठीक से काम कर तू. फायनली आता कॉलेजवरून आलोय. सकाळी किती 11ला कॉलेजला गेलो होतो
आता 6:30 वाजलेत. आता जस्ट कॉलेजवरून आलोय आणि सकाळपासून काही जेवलो पण नव्हतं, त्यामुळे जाम भूक लागली आहे मला. ते आता बघतो काय खायला आहे का. खायला पण काही नाही आहे, मम्मी पण आता घरी नाही आणि आता भूक तर लागली जाम. मग आता काहीतरी खायला बनवून खातो आणि मला तर फक्त मॅगीच बनवता येते, त्यामुळे आता मॅगीच बनवणार आहे. मॅगी बनवून खातो आता डायरेक्ट. आज पुरतं एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.